राज्यभरामध्ये खळबळ होऊन देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाच्या सुनावणीत आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली। महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानं खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत केली आहे। उद्या त्याला 5व्या गुन्ह्यात हजर केलं जाणार आहे। खरातला चौथ्या गुन्ह्यात आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 5व्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्याची मागणी होतीये। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। खरात प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट, 5व्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळावी अशी अपेक्षा। मात्र आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे ती म्हणजे आता 4थ्या गुन्ह्यात त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात येईल।